बेळगाव जिल्ह्यात बाळंतीण महिलांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे। मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी बिम्स रुग्णालयात आणखीन एका महिलेचा मृत्यू झाला आहे। या घटनेने बेळगाव शहरात एकच खळबळ माजली असून सातत्याने होणाऱ्या बाळंतीणीच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। तसेच प्रशासनाचे बिम्स रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे। मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचे नाव अंजली पाटील वय 31 असे असून ती बेळगाव तालुक्यातील निलजी येथील रहिवासी होती। डॉक्टरांनी अंजलीला 22 जानेवारी ही प्रसूतीची तारीख दिली होती, मात्र काल सोमवारी तिला बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। त्याप्रमाणे कालच रात्री अंजलीची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली। अंजली पाटील हिने एका बाळाला जन्मही दिला, मात्र तिचा आज मंगळवारी मृत्यू झाला असून कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। रुग्णालयातील प्रसूती वार्डाजवळ उपस्थित असलेल्या अंजलीच्या कुटुंबातील सदस्यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते। एपीएमसी पोलीस स्थानकात या मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे।